लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी आणि फलदायी उपाय. यशाचाय कुबेराय वैष्णवाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा हा मंत्र 108 वेळा स्फटिक माळेवर जपावा. यामुळे धन व धनाची प्राप्ती होते. मंगळवारी हनुमान मंदिरात 1 किलो गूळ अर्पण करून 11 वेळा हनुमान चालीसा पठण केल्यास अनावश्यक खर्च टळतो. घरातून निघताना तोंडात तुळशीपत्र टाकावे. अडकलेली कामे मार्गी लागतात. पौर्णिमेच्या रात्री 12 नंतर पिंपळाभोवती 10 प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. फरशी पुसताना पाण्यात थोडंसं सौंधव मीठ घालावं. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. दुकान किंवा घरात पूर्वेकडील भिंतीवर बासरी वाजवत असलेल्या श्रीकृष्णाची मूर्ती लावावी. यामुळे कर्जाची वेळ येतच नाही. नोकरीत प्रगतीसाठी उजव्या हाताला 5 रंगाचा धागा बांधावा. समुद्रकिनारी गेल्यावर जलदेवतेला श्रीफळ अर्पण करून विसर्जित करावे. यामुळे आर्थिक लाभ होतो. पूजनानंतर डमरू किंवा शंख वाजवल्यास घरात दारिद्र्याचा नाश होतो. दूध व साखर मिसळून पिंपळाला पाणी घालावे. हे फार प्रभावी उपाय आहे. सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या आधी घरात झाडू मारल्याने लक्ष्मीचा वास टिकतो. उंबरठ्यावर गव्हाचे किंवा तांदळाचे स्वस्तिक काढून त्यावर सुपारी, हळद, बदाम ठेवावा. हा उपाय सणासुदीला नक्की करावा. उपवास केल्याने शरीरशुद्धी होते. नित्य जप केल्यास मनाची शुद्धी होते. दररोज ध्यान केल्याने निर्णय क्षमता वाढते. दान केल्यास धनदौलत लाभते. रोज पिंपळाची पूजा करून 108 प्रदक्षिणा घालाव्यात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करावा व सूर्यास्तानंतर तुपाचा दिवा लावावा. वर्षातून एकदा तरी कुलदेवतांचे दर्शन, पूजन आणि अभिषेक करावा. यामुळे धनसंपत्तीचे प्रवाह सुरू राहतात. गुरुपुष्पामृत सारख्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी केल्यास ते कायम शुभ फळ देणारे ठरते. देवी लक्ष्मीची पूजा, साधना किंवा जप करताना शक्य असल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. अशा पद्धतीने साधना अधिक फलदायी ठरते. घरातून महत्त्वाच्या कामासाठी निघण्यापूर्वी 1 चमचा दही खाल्ल्याने दिवस शुभ आणि यशस्वी जातो. मनात शांती टिकवण्यासाठी पवित्र गोष्टीचा विचार करावा. अपशब्द वापरणे टाळावे. शक्य असल्यास दररोज 1 तास मौन पाळा. मनाची एकाग्रता आणि स्थिरता वाढेल. एक संपूर्ण मोरपीस घेऊन ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर चिटकवा. दर संध्याकाळी त्यास उदबत्ती ओवाळा. हा उपाय विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांचे कुठले पैसे अडकले आहेत. सातत्य ठेवले तर काही दिवसातच पैसे परत मिळतील. जर व्यापार ठप्प झाला असेल किंवा मनासारखा लाभ मिळत नसेल तर दररोज सकाळी शांत मनाने देवासमोर बसून विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा. हा उपाय व्यापारात नवचैतन्य निर्माण करतो.
शक्य तितकं अन्नदान करत राहिलं पाहिजे. यामुळे केवळ पुण्यच मिळत नाही तर अनेक प्रकारचे अदृश्य दोषही कमी होतात आणि आयुष्यात सौख्य आणि समाधान नांदतं. मृग, पुष्प, महाग आणि मूळ या नक्षत्रामध्ये नवीन कामांना सुरुवात केल्यास आर्थिक दृष्ट्या अधिक फायदा होतो.